आई माझं संकट कापायचं होतं पण आता मला किमो चालू आहे. आता 2 किमो झाल्यात मला, म्हणजे टोटल 18 किमो सांगितलं. आज मला जायचं होतं, आज म्हणजे दरबारात यायचं होतं म्हणून मी गेले नाही हॉस्पिटलमध्ये. आता माझे 18 किमो आहेत आणि आता 1 किमो झाल्याशिवाय मी संकट म्हणजे काढू शकत नाही. हा. आई त्याच्यात प्रत्यय आणि डॉक्टरांनी सगळं म्हणजे A to Z खायला सांगितलं, म्हणजे सगळं टोटल, कोणत्याही गोष्टीचं पथ्य नाही. बाबू फक्त गोड खाऊ नको, तर संकट कापून गेले. जसं किमो झाल्यावर होणार नाही का तोपर्यंत तुम्ही त्याला बंदिश करून ठेवा असं मी म्हणते. तुझ्यावर मी थोडी सांगू. हो आई खरी गोष्ट आहे, पण आता तिथून पण माझं प्रेशर झालं आणि तिथून पण झालं, म्हणजे दोन्ही पण माझं प्रेशर आहे, हॉस्पिटल पण आणि ते पण. बेटा बघ, जोपर्यंत संकट कापत नसणार तोपर्यंत हे तुझं पाठलाग सोडणार नाही आजार. बाकी तुझी इच्छा. ठीक आहे? फक्त गोड सोड आणि संकट कापून घे. गोड नाही खायचं, बाकी तुला काय खायचं ते खा. म्हणजे वाईट वस्तू सगळी खाली तर चालू. काही खा, मी सांभाळेल, पण गोड नाही खायचं. गोड म्हणजे सर्व आहे, चहा बी गोड अजिबात गोड खायचं नाही. आणि मी काय बोलते, मला म्हणजे तुळजापूरच्या आईचं स्वप्न पडते, म्हणजे तिचं मंदिर आहे तिथे बायका म्हणजे वारा येते अंगावर. विचार मला कधी घेणार आहे घरात. तू संकट तर का. किती वर्ष मला असं सतवणार आहे. तू संकट तर का. संकट कधी कापणार. आतापर्यंत वाचवतच आले माझ्या झाडाला, मी माझ्या झाडाच्या केसाला मी धक्का नाही लागून दिले. संकट कधी कापणार. फक्त वाचवलं म्हणून थोडी होत, पूर्ण बरं कर. करणार ना, झाड आहे माझं. कधी करणार. करणार मी, माझ्या झाडाला मी ठणठणीत बरं करणार. कधी. तिच्या पायावर मी तिला उभा करणार. कधी. बोल कधी. बघ मी वचन नाही देणार पण मी करणार. मी वचन नाही देणार तुला पण मी करणार तुला. वचन नाही देणार मग उपयोग काय तुला, सांग ना. आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय. बोल कधी करणार. बोल करणार मी कधी. 2 महिन्याच्या आत. तारीख सांग. तारीख सांग, महिना सांग, तारीख सांग. आणि कुठे वचन देतेस हे पण विचार कर. हाजरी कुठे लावली आहे समजतंय ना. माझाच दरबार आहे. हा. बोल मग बोल. मार्चच्या 16 तारखेपर्यंत. आता 2 महिने मार्चला कुठे गेले. खडखडीत बरं करते. पण 2 महिने मार्चला कुठे गेले. चल घेतलं तुझं मार्चच्या 16 पर्यंत. वचन देते. वचन नाही देत मी. मग कसा विश्वास ठेवायचा. चल मी तर ठेवीन माझ्या आईचे काळ्या दगडावरचे रेष. लेकरू कसं ठेवलं. लेकराला पण ठेवावंच लागत. असं कसं.
त्यांनी आयुष्य झिजलं तुझ्या विश्वासावर. कसं ठेवणार? देवाच्या निकटकांचं देवाच्या चल देते तुला वचन. वाघ संकडून कशाला कापून टाकशील? सगळं कापून टाकणार. दरबारात नाही कापायला लागणार ना. नाही, तू स्वतःच कापशील. मी स्वतः कापणार. मला कसं पटणार? हा, मला कसं पटणार की तू स्वतः मी कापलं? माझ्या दरबारात येऊन तुला हजेरी लावून देते. तू तर पहिला हजेरी संकटाबरोबर पण लावलेलीस. बघ, माझं झाड दोन्ही बाजूने अडकलंय रे. मग दोन्ही बाजूनी आहे. म्हणूनच बोलते ना, मग मला पटायला पाहिजे. मी माझ्याच दरबारात येऊन तुला मी हजेरी लावून देणार. मग मी पण तेच बोलते ना, हजेरी तर संकटनी पण लावलेली. हाय ना, मी बांधून ठेवलंय ना. मी माझ्या झाडाला काहीच त्रास होऊन देणार नाही. मी बांधून ठेवलंय, पण माझ्या झाडालाही भीती आहे मग बरोबर की तिच्या ना, भीती बाळापासून ती वाटणारच. वेगळी होईल. हे माझ्या झाडाला भीती आहे. तिच्या मग भीती बाळापासून. वाटणारच ना. एवढा किमो पर्यंत पोहोचवलंस तू तिला, मग कसा तुझ्यावर विश्वास ठेवला? किमो पर्यंत पोहोचले. 18 किमो कशाला बोलतात समजतं ना. काय तू झाडाला वाचवते? मी तुला वचन दिलं ना, मी 2 महिन्यात पूर्णपणे बरी करणार. 2 महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये? मी तुला तारीख दिली ना रे बाळा. तारीख तुला दिली ना, त्या तारखेच्या आत माझा बाळ खडखडीत बरं होऊन माझ्या दरबारात ये. 16 मार्च पर्यंत. हा, खडखडीत बरं करून मी माझ्या दरबारात इथं हजेरी लावून तुला दाखवणार. ठीक आहे. राजा उदय उदय, सदा नदीचा उदय उदय. मी बघतो ना.